क्लिओपात्रा भाग 2. रोमन संसद भवनाकडे जाणारा प्रशस्त मार्ग आज तुडुंब भरला होता. रंगीबेरंगी वेशात नटलेले रोमन नागरिक, किलबिलणाऱ्या असंख्य स्त्रिया, हिब्रू दास आतुरतेने जुलियस सीझरच्या आगमनाची वाट पाहत होते. गॉलमध्ये मोठे मोठे विजय मिळवून सीझर जवळजवळ 10 वर्षांनी रोममध्ये येत होता. त्याच्याबरोबर मार्क अँटनीही येणार होता. सीझर नागरिकांचा लाडका नेता व योद्धा होता. त्यामुळे एवढी मोठी गर्दी त्याला पाहण्यासाठी जमली होती. 4 दिवसांपूर्वीच तो समुद्रमार्गे आपल्या सैन्यांसह इटलीच्या किनाऱ्यावर उतरला होता. तो आज रोममध्ये येईल अशी वार्ता होत्या. नागरिकांना सीझरला पाहायची, त्याच्या जयघोषणा द्यायची उर्मी होती. पण तेवढ्यात पॉम्पीचे सैनिक आणि पॉम्पीचा मुलगा इग्रेस घोडे पळवत तेथे आले. सैनिकांनी साऱ्या नागरिकांना घरी जायच्या आज्ञा द्यायला सुरुवात केली. लोक ऐकत नाहीत हे पाहताच त्यांच्या अंगावर घोडे घालण्यात व तलवारी उगारण्यात आल्या. मग मात्र लोकात पळापळ माजली. काही वेळातच संसद भवनाचा मार्ग सुनसान झाला. खुळचट लोक यांना सीझरला पाहायचं, पण त्याच्यापेक्षाही महान पॉम्पी खरा रोमचा आधार आहे हे विसरलात हे लोक. इग्रेस बडबडला. मग त्याने आपल्या सैनिकांना परत फिरायचा आदेश दिला. यानंतर काही वेळाने सीझरचा रोममध्ये प्रवेश झाला. त्याचे सैनिक तालबद्ध पावलं टाकत त्याच्या रथामागोमाग येत होते. त्यामागे घोडदळांची लांब लचक रांग होती. अग्रभागी एक विशाल रथावर प्रचंड नगारे ठेवले होते आणि ते तालबद्ध वाजवले जात होते. यामुळे नागरिकांवर आपलं महत्त्व ठसेल अशी सीझरची कल्पना होती. पण समोर सुनसान रस्ता पाहून तो विलक्षण क्रुद्ध झाला. अँटनी, तो घुसमटल्या स्वरात म्हणाला. त्याच्या डोळ्यातून आगीचा वर्षाव होत होता. मार्क अँटनी बाजूच्या रथात होता व त्यानेही आपला रथ थांबवला होता. तो सीझरजवळ आला. मी हे काय पाहतो आहे? रोमसाठी एवढे प्रांत जिंकून आल्यानंतर माझ्या स्वागतासाठी एकही नागरिक नाही की एकही लोकप्रतिनिधी नाही. मी पाहतो असं म्हणून अँटनी झपाझप पावलं समोरच्या रस्त्यावर आला. तेथे त्याला धुळीत असंख्य मानवी पदचिन्ह दिसली. घोड्यांच्या टापांच्या खुणा दिसल्या. सारा प्रकार त्याच्या लक्षात आला. तो पुन्हा सीझरजवळ आला आणि म्हणाला, नागरिक विजयी सीझरच्या स्वागतासाठी जमले होते, पण कोणीतरी बळाने त्यांना परत जायला भाग पाडलं आहे. सीझरचा चेहरा संतापतेने लालबुंद झाला होता. त्यानं सीझरला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश मिळालं नाही. पॉम्पी, नीच पॉम्पी, माझ्या रोममधील अनुपस्थितीचा फायदा घेऊन साऱ्या लोकप्रतिनिधींना माझ्याविरुद्ध करणारा पॉम्पी. मी याला सोडणार नाही. योग्य धडा शिकवेन, तेव्हाच विश्रांती घेईन. अँटनी यावर गप्प बसला. सीझरसमोर त्याची प्रतिज्ञा चालत नव्हती. सीझरच्या क्रोधावर काहीच उतारा नव्हता. सीझरने मस्तकावरील ऑलिव्ह वृक्षांच्या पानांचा मुकुट ओरबाडून काढला आणि रस्त्यावर फेकून दिला. मग तो रथावरून खाली उतरला. अँटनीला म्हणाला, अँटनी, संसदगृहात तूच जा आणि त्या गाढव लोकप्रतिनिधींना सांग, त्यांचं तोंड पाहायची सीझरची इच्छा नाही. सारे पॉम्पीला आणि सुल्लाला विकले गेले आहेत, पण मी यथावकाश त्यांना खरेदी करेन. पण तोवर जर माझ्या सैन्यानं त्यांना जिवंत ठेवावं असं त्यांना वाटत असेल तर पुढील साऱ्या काळासाठी मला सर्वाधिकारी बनवावं. पण सीझर, तुला संसदेत जावंच लागेल. अँटनीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सीझर कठोर स्वरात म्हणाला, ज्यावेळेस मी हे व्हायलाच पाहिजे म्हणतो त्यावेळेस ते व्हायलाच हवे. अँटनी, तू जाऊ शकतोस. अँटनीने निमूटपणे त्याला अभिवादन केलं आणि आपल्या रथावर आरूढ झाला. सारथ्याने रथ संसद भवनाच्या दिशेने घेतला. सीझर सुनसान रस्त्याकडे पाहता पाहता हसू लागला. मूर्ख पॉम्पी, तो म्हणाला. आपल्या मागोमाग येणाऱ्या सैन्याला त्याने डेरे दाखल व्हायचा आदेश दिला आणि रोमच्या पश्चिमेला असलेल्या आपल्या प्रासादाकडे निघाला. सीझरचं वय त्या क्षणी 50 होतं. त्याचं आजवरचं आयुष्य उत्तुंग यश मिळवण्यात सरलं होतं. तरुण वयात प्रथम तो योद्धा म्हणून विख्यात झाला. रोमसाठी झालेल्या अनेक युद्धात त्याने दैदिप्यमान यश मिळवलं. मग त्याने राजकारणात प्रवेश केला. रोमच्या प्रजासत्ताकात सीझरच्या घराण्याबद्दल आदर होता. त्यामुळे त्याला स्पेनच्या राज्यपालपदी नियुक्त करणं सर्वांनाच आवडलं होतं. स्पेनमध्ये प्लॉक्स टोळ्यांचा बिमोड करण्यात पहिल्यानंच त्याला यश मिळालं. त्यामुळे त्याची रोममध्ये अधिकच कीर्ती वाढली. तो जेव्हा स्पेनमधून परत आला तेव्हा त्याच्या महत्त्वाकांक्षाही वाढल्या होत्या. नंतर तो सनदशीर मार्गाने लोकप्रतिनिधी म्हणून निवडला गेला. त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे त्याचा प्रिय मित्र ब्रूटस साजरा क्रेटोचा त्याला विरोध व्हायला लागला. या विरोधाला अनेक
पैलू होते. एकीकडे सीझरची वाढती शक्ती या गटाला चिंतित करत होती. त्यात त्यांना सीझरमध्ये लोकशाही विरुद्ध अनेक गुण दिसू लागले होते. आपलंच म्हणणं खरं करायचा सीझरचा अट्टहास त्यांना विचारात पडे. त्यात सीझर म्हणे तसंच शेवटी झाल्याने रोमचाच फायदा झाला होता खरा, पण ते मान्य करणं क्रेटो वा सिसरोसारख्या लोकशाहीवाद्यांना मानवत नव्हतं. त्यांना वाटे सीझरची शक्ती अशीच अमर्याद वाढली तर कदाचित रोमन साम्राज्य प्रचंड वाढेल, पण त्याची अधिकारवृत्ती लोकशाहीवरच गदा आणेल. हे लोकशाहीवादी रोजच जमा होत आणि सीझरच्या नावाने बोटं मोडण्यात धन्यता मानत, पण मनोमन ते सीझरला भीत. सीझरच्या हे सारं लक्षात येत होतं, पण तसा तो बेपर्वा वृत्तीचा होता. या लोकप्रतिनिधींना तो मुळी मोजतच नव्हता. तो लढाऊ वृत्तीचा होता. आपल्या मनाप्रमाणे वापरायला प्रचंड सेना मिळावी आणि विजयासाठी नवी क्षितिजे मिळावी एवढाच त्याचा उद्देश होता. पॉम्पी हा त्याचा मित्र होता. तो जास्त वयाचा असला तरी त्याने आधी सीझरला प्रोत्साहनच दिलं होतं. त्याने रोमसाठी पूर्वेकडे कित्येक विजय मिळवले होते, त्यामुळे तोही रोममध्ये लोकप्रिय होता. त्यावेळेस सुल्ला संसदेत शक्यतो आपले चमचेच राहतील याची काळजी घ्यायचा. हे सीझरला पसंत नव्हतं. तो म्हणायचा, खड्ड्यात घाला ही तुमची लोकशाही. एकतरी खरा लोकप्रतिनिधी या संसदेत आहे काय? आणि नेमकं हेच वाक्य तथाकथित लोकशाहीवाद्यांना आपत्तीजनक वाटायचं. शेवटी सीझरनं एका प्रचंड सेनेचं आधिपत्य संसदेकडून मंजूर करून घेतलं आणि गॉल, ब्रिटानिया, जर्मानिया प्रांतांना धडका दिला. प्रचंड विजय मिळवले. रोमन साम्राज्याला ते भाग जोडले. बराच काळ त्यानं गॉलमध्ये घालवला, पण तेथील फुटक्या उत्पन्नावर सैन्याचा खर्च चालवता येणे त्याला अशक्य होऊ लागलं. जी संपत्ती त्याने युद्धात जिंकली होती ती पूर्वीच रोमला पाठवून दिली होती. सैन्याच्या पगारासाठी जेव्हा अडचणी यायला लागल्या तेव्हा त्याने रोमला तकाते पाठवायला सुरुवात केली. पॉम्पीने निरोप पाठवला, जिंकलेल्या प्रांतातील महसुलातूनच सैन्याचे पगार भागवा. यामुळे सीझर विलक्षण भडकला होता. त्याने लगोलग पॉम्पीला खरमरीत पत्र लिहिलं होतं. त्याचा रोममध्ये प्रतिकूल परिणाम होईल याची सीझरला जाणीव होती, पण आपल्या अमर्याद शक्तीसमोर त्यांचा विरोधी आवाज दडपून टाकता येईल याबद्दल सीझर निश्चिंत होता. पण आपल्याला लोकप्रतिनिधी पदावरून हटवण्यासाठी पॉम्पी सुल्लावर दबाव आणतो आहे हे कळल्यावर सीझर बिथरला होता. आपले विजय, आपली लोकप्रियता सहन न झाल्यानेच पॉम्पी असे घाणेरडे खेळ खेळतो आहे हे त्याच्या लक्षात आले होते. क्रॉसचंच काय, तो त्याच्या पाठीशी होता, पण क्रॉस मुत्सद्दी असला तरी त्याचेही महत्त्व आता कमी झालेले होते. त्यामुळे सीझरने स्वतःच रोमला परतायचं ठरवलं होतं. त्यानुसार तो आता रुबिकन ओलांडून रोमला परतला होता. सीझरच्या प्रासादावर सीझरच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. त्याचे मित्र, अधिकारी आणि सैनिक तेथील प्रांगणात उभे होते. नाजूक स्वरात वाद्य वाजवली जात होती. ज्युपिटरची भव्य मूर्ती फुलांनी मंडित केली होती. सीझरवर मंत्रित पाणी शिंपण्यात आले. साऱ्यांनी जयघोष केला. साऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. सीझर त्याचा प्रिय नेता होता. त्याच्याबद्दल त्यांना आदर वाटत होता. सीझरची इच्छा पूर्ण करण्यात त्यांना धन्यता वाटे. पुजाऱ्यांनी सीझरवर अभिमंत्रित डहाळ्यांनी उतरणी केली. धुपाचा वास दिला. मग सीझर ज्युपिटरच्या मूर्तीजवळ आला. गुडघे टेकून वंदन केलं, पण त्या वंदनात नम्रतेपेक्षा आढ्यता जास्त होती. तो तसाच गर्वून नत्त होत उभा राहिला. मग प्रासादासमोरील उंच मंचावर उभा राहिला. सारे त्याच्या भोवती जमले होते. माझ्या प्रिय मित्रांनो, मी आलो आहे. माझ्या अनुपस्थितीत रोममध्ये जी बेदिली माजली तिची जाणीव मला आहे. मी सारं काही सहन करू शकतो, पण नागरिकांमध्ये दहशत उत्पन्न करणं सहन करू शकत नाही. कारण सत्ता ही नागरिकांसाठी आहे, त्यांच्या हितासाठी आहे. आपले तथाकथित बुद्धिवान नेते तर लोकशाहीवादी आहेत. लोकशाहीवर त्यांची श्रद्धा आहे असे ते मानतात. कदाचित मला त्यांच्या लोकशाहीचा अर्थ कळत नसेल, पण माझ्यात बसलेला सीझर मला एकच सांगतो, महान साम्राज्य असूनही रोमन नागरिक कंगाल आहे, भेकड आहे. आपलं खरं मत व्यक्त करायला घाबरतो. आज सीझरच्या स्वागतासाठी जमलेला समुदाय शस्त्राच्या बळावर हटवला गेला. भयभीत नागरिक हटले. का झालं असं? त्यांना सीझर का सहन होत नाही? जर ते प्रजातंत्रवादी आहेत तर प्रजेला तिच्या मताने का वागू देत नाहीत? खरं तर या भुक्कड प्रजातंत्राने लोकांना दुर्बल करून टाकलं आहे आणि मी या दौर्बल्याच्या विरोधात आहे. सारे उपस्थित सीझर सीझर अशा गर्जना करू लागले. सीझरने हात उभारताच सारे आवाज शांत झाले. त्याच्या व्यक्तिमत्वातच ती विलक्षण जादू होती. तो सडपातळ उंच होता.
शेकडो लढाया लढल्याने हातावर व चेहऱ्यावर जखमांचे अनेक व्रण दिसत होते. त्या व्रणांनी त्याच्या प्रभावातच भर टाकली होती. त्याच्या निळ्या रंगाचा झगा हवेवर फडफडत होता. कमरेला खंजीर होता. छातीवर काळेभोर चिलखत होतं. मस्तकावर या क्षणी शिरस्त्राण नसल्याने त्याची तपकिरी बारीक केस विखुरलेले दिसत होते. त्याचा चेहरा सुंदर म्हणता आला नसता, पण त्यात दुसऱ्यांना जरब बसेल अशी शक्ती होती. तो सावकाश बोले. एकेका शब्दावर जोर देऊन बोले. तो बोले तेव्हा सारे कानात प्राण ऐकून असत. त्याच्या म्हणण्याप्रमाणेच करावं असं ऐकणाऱ्यांचं मत होऊन जाई. तो संतापे तेव्हा हिडीस दे. त्याचे संताप सर्वांमध्ये जीवाची भीती निर्माण करे, पण तो लगेच शांत होई आणि स्वतःवरच एखादा विनोद करे. मित्र हो, तो पुढे म्हणाला. सीझरला त्यांनी का घाबरावं? सीझर तर रोमचा एक आधारस्तंभ आहे. असा आधारस्तंभ जो नसेल तर रोम कोसळून पडेल. साऱ्या जगावर राज्य गाजवणारं रोम, वैभवशाली रोम, आज बुजगावण्यांच्या आहारी गेलेला रोम. छी, पांढरे दाढी दीक्षित ऐटीत संसदगृहात बसून या नागरिकांचं भवितव्य घडवतात. खरे तर ते काथ्याकुट्ट जास्त करतात, काम मात्र करत नाही. मुळात त्यांना काम करायचंच नसतं, फक्त चर्चा करायची असते आणि आपल्यापुढे कोणी जाणार नाही याची काळजी करायची असते. ते सीझरला म्हणूनच घाबरतात. त्यांना घाबरलेलंच राहू द्यात. त्यांची भीती हीच सीझरची शक्ती आहे. सीझरने हात उभारला. साऱ्यांनी पुन्हा आवाज दिले. मग सीझर आपल्या प्रासादात प्रवेशला. त्याची पत्नी कॅलिपर्निया पुढच्याच कक्षात उभी होती. ती त्याची तिसरी पत्नी. पूर्वीच्या दोन्ही बायका अज्ञात रोगामुळे मेल्या होत्या. त्याची अनौरस संतती बरीच असली तरी औरस पोरगा मात्र कोणीच नव्हता. कॅलिपर्निया आपल्या पतीचं स्वागत केलं. ती तरुण आणि मोहक होती. सीझरला ती आवडायची. आज 2 वर्षानंतर त्यांची भेट होत होती. कॅलिपर्निया आपले अश्रू आवरायचा वारंवार प्रयत्न करत होती. मी आलो आहे, सीझर म्हणाला. तिला दूर केलं आणि हलक्या स्वरात म्हणाला, मला अश्रू आवडत नाहीत. अपशकुन होतो त्यामुळे. आणि मग तो हसला. कॅलिपर्निया त्याला आत घेऊन गेली. सायंकाळी अँटनी सीझरला भेटायला आला. सीझर तेव्हा क्रॉसेस समवेत बसला होता. अँटनी येताच सीझर उठला आणि अँटनीला घेऊन दुसऱ्या दालनात आला. संसदेत काय झालं? अँटनी म्हणाला. त्यांनी तुला पुढील 10 वर्षांसाठी सर्वाधिकारी घोषित करण्याचं ठरवलं आहे. छान. पॉम्पीने विरोध केला. खूप आरडाओरडा केला. सुल्लानेही साऱ्यांना सीझरला बडतर्फ करायचा सल्ला दिला, पण सारे सदस्य त्यांच्याच विरोधात गेले. सारे? केट्रो, सिसरो, कॅशियस सारखे नाही, पण तेही गप्प बसले. त्यांनी मतदान केलंच नाही. मग पॉम्पीने साऱ्यांना दमात घेण्याचा प्रयत्न केला, पण आपले समर्थकही गप्प बसले नाही. ते म्हणाले, जर सीझरच्या मनाप्रमाणे झालं नाही तर तो बळाने आपल्याला हवं ते साध्य करेल. मग गृहयुद्ध झालं तरी हरकत नाही. सीझरने अँटनीची पाठ थोपटली. तुझं भाषण कौशल्याचा हा प्रभाव असणार. माझ्या तरुण मित्रा, कधी कधी मला वाटतं मी युद्धभूमीवर तुला नेऊन तुझ्यावर अन्याय करतोय. तुला संसद हीच योग्य जागा आहे. बोलण्याच्या कौशल्यात तू कोणाला हार जाणार नाहीस याची मला खात्री आहे. पण मला तुझ्याबरोबर राहायला आवडेल, अँटनी म्हणाला. मला माहीत आहे, सीझर म्हणाला. तू माझी व्यवस्था कर, तोवर मी क्रॉसेसची चर्चा करतो. असं म्हणून सीझर क्रॉसेसकडे निघालं. अँटनी काही क्षण तेथेच रेंगाळला. नंतर तो बाहेर पडला. बाहेर त्याचा रथ होता. त्यावर तो स्वार झाला आणि जुलियनकडे आला. तो सीझरचा व्यक्तिगत अधिकारी होता. अँटनी येताच तो म्हणाला, 6 तरुणी मिळाल्यात. रात्री पाठवून देतो. लवकर पाठव. सीझरला उशीर सहन होत नाही. मद्य घे. चल. आता नको. मी ब्रुटसला भेटायला जातो आहे. बराच काळ आमची भेट नाही. असं म्हणून अँटनी लगबगीने पुन्हा रथावर स्वार झाला. तेव्हा दिवस ढळायला आला होता. रोमचे प्रतिष्ठित नागरिक रस्त्यावर आल्याने गजबज वाढली होती. अँटनीला सारेच ओळखत होते. सीझरचा उजवा हात आणि एक महान योद्धा म्हणून सारे एक क्षण थपकून त्याच्याकडे पाहत. अँटनीचे मात्र कोणाकडेच लक्ष नव्हते. तो आपल्याच विचारात हरवला होता. आज संसदेत पुन्हा एकदा त्यानं आपलं वाक्यपटुत्व सिद्ध करून दाखवलं होतं. त्याने प्रथम सीझरच्या शहरात येण्याचं काहीच वावगं नसल्याचं सांगितलं. तो म्हणाला, सीझर तर संसदेचा सेवक आहे. त्याचं उचित स्वागत करावं असं संसदेला वाटलं नाही, यातच काही वावगं नाही. रोमसाठी पराक्रम गाजवणारा काही तो एकमेव सेनानी नाही. यापूर्वी सुल्लाने व पॉम्पीनेही महान विजय मिळवले. तेव्हा त्यांचं स्वागत कोणी केलं होतं का? कोणीच नाही.
जमणाऱ्या नागरिकांना कोणी अडवलं होतं? कोणीच नाही. येथे त्याचा स्वर उपहासाचा झाला होता. आपण सारे सदस्य महान आहात, कारण आपल्या हाती रोमन साम्राज्याचा लगाम आहे. तुम्हाला कोणाची भीती असणार आहे? सीझरची? नाही. त्याच्या सैन्याची? मुळीच नाही. करून करून सीझर तर काय करेल? सुल्लाप्रमाणेच रोमवर हल्ला करून साऱ्या संसद सदस्याच्या गळ्यावर तलवार ठेवून स्वतःकडे सर्वाधिकार पद मागेल. एवढंच ना? मग ती वेळ आल्यावर पाहू की. आत्ताच कसली घाई? आता आपल्याला सल्ला द्यायला तुमचा नेता पॉम्पी आहे. त्याचं शस्त्र अद्यापही पूर्वीच्याच दिमाखाने चमकत आहे. सार्डिनिया आणि इतर बेटांची सत्ता मिळूनही जर त्याचा आत्मा तृप्त झाला नसेल तर पॉम्पीला राजाच का बनवत नाही, हेच मला समजत नाही. अँटनी उपहास गर्भशैलीत बोलत होता. त्याला काय म्हणायचं आहे हे साऱ्या सदस्यांच्या लक्षात आलं होतं. त्याच्या स्वरात गर्भित धमकी आहे आणि सीझर वेळ पडल्यास आक्रमक भूमिका घेईल हे त्यानं सुचवलं होतं. सीझर इतके ते कोणालाच घाबरत नव्हते. पाठीमागे कूट कारस्थाने करायची, पण वेळ येताच गर्भगळीत होणाऱ्यांच्या जातीतले ते होते. त्यामुळे ते एकमेकांचे चेहरे पाहत बसले. क्रेटो उठून उभा राहिला. तो वृद्ध होता आणि खूप ज्ञानी होता असा इतरांचा समज होता. तो म्हणाला, सीझर संसदेच्या अनुमतीशिवाय रोममध्ये परत आला आहे हे त्याचं कृत्य नियमबाह्य आहे. अँटनी हसला. सीझरला जगातील कोणतेच नियम लागू होत नाहीत. तो स्वतःचे नियम बनवतो. अँटनी, तू शुद्धीवर आहेस ना? पॉम्पी गरजला. त्याचा हात तलवारीच्या मुठीवर होता. त्याच्या चेहऱ्यावरील रेषा क्रोधाने थरथरत होत्या. पॉम्पी, तुझ्या मुलानं रोमन नागरिकांना जेव्हा धाक दाखवून घरी जायला भाग पाडलं तेव्हा ते कोणत्या नियमानं केलं? जर तू स्वतःचे नियम स्वतः करतोस तर सीझरने काय पाप केले? आपण त्या प्रकारची चौकशी करू, क्रेटो म्हणाला. चौकशी? अँटनी तुच्छतेच्या स्वरात म्हणाले. असल्या बाष्कळ गोष्टीत मला रस नाही. सीझरलाही नाही. ज्या गोष्टी आपल्या डोळ्यांना स्वच्छ दिसतात त्याची कसली चौकशी करायची? ही लोकशाही प्रणित व्यवस्था आहे आणि ती साऱ्यांवर बंधनकारक आहे, क्रेटो ओरडून म्हणाला. कसली चौकशी? सीझरला ती मान्य नाही काय? मान्य आहे म्हणून तर मी इथे आहे आणि शांत स्वरात बोलतो आहे. अन्यथा एव्हाना इथे काय झालं असतं याची कल्पना करा. अँटनी म्हणाला. पॉम्पी अँटनीजवळ आला आणि म्हणाला, अँटनी, सीझर रागवला आहे काय? अर्थात. त्याला काय करायला आहे? सर्वाधिकारपद? अशक्य. त्याला जर सर्वाधिकारी बनवलं तर तो रोमचा विनाश करेल, लोकशाहीचा अस्त घडवेल. तो असं करणार नाही पॉम्पी. तुझा तर सीझर मित्र आहे. तू त्याला ओळखतोस. तुमच्यात मतभेद असतीलही, पण त्याने तुझ्या इतकं रोमसाठी रक्त सांडलं आहे हे का विसरतोस? आता तुझा काळ सरला आहे पॉम्पी. तू स्वतःहून तुझी सूत्र त्याच्या हाती सोपवायला हवीस. तुम्ही जर त्याच्यावर अन्याय केला नसता तर आम्ही रोममध्ये आलोही नसतो. आम्हाला कैक युद्धे लढायची होती, पण तुम्हाला सीझरचं यश पाहवलं नाही. त्यामुळे त्याला इथे यावं लागलं. त्याचं विरोचित स्वागत झालं असतं तर कदाचित त्याचं मन शांत झालं असतं, पण तुम्ही तेही होऊ दिलं नाही. आता मी 2च पर्याय ठेवतो, सीझरशी युद्ध किंवा त्याला सर्वाधिकारपद. अशक्य, पॉम्पी ओरडला. ताड पावलं टाकत आपल्या जागेवर आला आणि दोन्ही हात उभारून ओरडला. सीझरची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. ऐकलत सदस्य हो, ही विनाशाची सुरुवात आहे. तुम्ही तर त्याला सर्वाधिकारी बनवणार असाल तर मी विचारतो, मी जीवात जीव असेस्तोवर त्याला विरोध करत राहील, हे लक्षात ठेवा. असं म्हणून पॉम्पी संसदेबाहेर निघून गेला. सदस्यांचा गदारोळ सुरू झाला. केट्रो सिसरो अहमक्यमाने सीझरचा विरोध करू लागले. ब्रुटस तेथेच होता, पण तो काहीच बोलत नाही. काही वेळ अँटनी स्तब्ध उभा राहिला. मग त्याने हात उंचावला. सारे खाडकन गप्प बसले. आपला निर्णय झाला असेल असं मला वाटतं. सीझरची ही वार्ता ऐकून आनंद होईल. निर्णय झालेला नाही, क्रेटो ओरडला. तुम्ही गप्प बसा, अँटनी खवळून म्हणाला. तसा क्रेटोचा आवाज थंड पडला. अर्ध्या घटकीत निर्णय झाला. सीझर सर्वाधिकारी म्हणून नियुक्त झाला. ब्रुटस आणि अँटनी प्रेमभराने एकमेकांना भेटले. ब्रुटस म्हणाला, आपण उद्यानात जाऊयात. वसंताने त्याची शोभा वाढवली आहे. तुला तिथलं वातावरण आवडेल. अँटनीला ब्रुटसचं निसर्गप्रेम माहीत होतं, त्यामुळे तो त्याच्याबरोबर उद्यानात आला. सीझरला तू भेटला नाहीस? ब्रुटस, अँटनीने सहज स्वरात विचारलं. तुम्ही मित्र आहात असा माझा समज आहे आणि तो चुकीचाही नाही, पण सीझरला मी भेटलेलं आवडणार नाही असं मला वाटत होतं. असं का वाटतं तुला? अँटनीने आश्चर्याने विचारलं. मला तसं वाटलं खरं. सीझर जुन्या मित्रांना नव्या आशामुळे फारशी किंमत देत नसावा असं मी ऐकलं होतं. मला वाटलं
सीझर जनतेच्या दृष्टीने देवता स्वरूप आहे आणि सीझरचाही स्वतःला सामान्याहून वेगळा समजतो. अँटनी हसला. त्यानं ब्रुटसच्या खांद्यावर हात ठेवले आणि मृदू स्वरात म्हणाला, तू फार साधा आहेस ब्रुटस, फार साधा. तुझ्या साधेपणातच मला मोह वाटतो. असं का वाटावं तुला? ब्रुटस मृदू स्वरात म्हणाला. जीवन वैशिष्ट्यपूर्ण असावं असं मला नेहमी वाटतं. मानवी स्वातंत्र्याबद्दल माझ्या काही विपिक्ष कल्पना आहेत. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो कोण असतो? कसलेही व्यक्तिमत्व नसलेला, स्वतःसाठी काहीही करायला असमर्थ जीव. तो काहीतरी केव्हा बनतो? समाजात राहून, त्यातले रीतिरिवाज, भाषा, संकेत शिकून, त्या समाजात असलेल्या कायद्याच्या आणि व्यवस्थेच्या चौकटीत तो आपलं व्यक्तिमत्व विकसित करतो. पण हा विषय का? अँटनीने विचारलं. ते एका लताकुंजात आले होते. टप्पोरी लाल फुलं वेलींवर उमलली होती आणि त्यातून मधुर गंध येत होता. मी सीझरचा विचार करत होतो, ब्रुटस म्हणाला आणि एका दगडी आसनावर बसला. त्याचा आणि तुझा या विचारांचा काय संबंध? तुझ्या आणि माझ्या विचार पद्धतीत फरक आहे ब्रुटस. अस्फुट हसत म्हणाला. मित्रा, तू सीझरचा तुझा वरिष्ठ सेनानी, एक सर्वाधिकारी या नात्याने विचार करतोस. तुझ्यावर त्याचा विलक्षण प्रभाव आहे. खरं तर तू सीझरची पडछाया आहेस. तू बोलतोस तेव्हा मला सीझरच बोलत असल्याचा भास होतो. मी सीझरला एक व्यक्ती म्हणून पाहतो, अगदी अलिप्तपणे. सीझरची उन्नती, त्याचे दैदिप्यमान पराक्रम मी जवळून पाहिले आहेत. तो माझा किती प्रिय मित्र आहे याची तुला कल्पना नाही. पण सीझर रोमन समाजाच्या चौकटीतून बाहेर पडल्यामुळे का नकळे परकेपणाची भावना मनात छळते खरी. तू असंबद्ध बोलतो आहेस, अँटनी म्हणाला. हे असंबद्धता आहे असेल, पण ती आवश्यक आहे. सीझर रोममध्ये परत आला आहे. आज तू संसदेत भाषण तर सुरेख दिलंस. तुझा उपहासही इतरांना नसला तरी मला कळला. सीझरने महान व्हावं एवढी त्याची योग्यताही आहे, पण तो माणूस आहे, रोमचा जबाबदार नागरिक आहे, हे त्याने विसरता कामा नये. तो या समाजात जन्माला आला, या समाजातच तो शिकला, याच समाजाने त्याला मोठं व्हायची संधी दिली. त्याने साऱ्या जगात पराक्रम गाजवले असतील, पण ते पराक्रम गाजवण्यासाठी सैन्य त्याला रोमने दिलं, हे विसरता येणार नाही. तो जन्माला आला तेव्हा स्वतंत्र होता, पण आता तो स्वतंत्र नाही. त्याच्यावर समाजाचं बंधन आहे, कायद्याचं बंधन आहे. उद्यानात अंधार होऊ लागला होता. हवेची सळसळ जास्त वाढली होती. अँटनी ब्रुटसचा स्वभाव ओळखून होता. तात्विक काथ्याकुट्ट करण्यात तो फारच हुशार होता. त्याच्या मनासमोर नेहमी दिव्य स्वप्न तरळत असायची. आदर्श समाज, आदर्श कायदा, आदर्श शासन व्यवस्था यावर तो सतत विचार करत राहायचा. संसदेत तो बोलायचा तेव्हा त्याच्या स्वप्नील विचारांचा धबधबा कोसळू लागायचा. त्याचे विचार उच्च होते, त्याची नैतिक शक्ती अद्भुत होती. त्यामुळे तो रोममधील आदरणीय व्यक्ती होता. सीझर आणि ब्रुटस सीझरच्या प्रासादाच्या छतावर उभे होते. पौर्णिमेची रात्र होती आणि सर्वत्र शुभ्र चांदणं पसरलं होतं. वसंत ऋतूतली ती रात्र विलक्षण, मोहक आणि मादक होती. सीझरच्या घरात कोणी दास तंतुवाद्य वाजवत होता. ते स्वर हवेवर तरंगत वर येत होते. ब्रुटसचा चेहरा तणावग्रस्त असला तरी सीझर शांत होता. खरं तर या क्षणी त्याला एकांत आवडला असता. या धुंद क्षणात तो स्वतःशीच महान स्वप्न पाहायचा. महान योद्धा हॉनिबल आपणच असल्याची तो कल्पना करायचा व हरकुलसशी 2 हात करायची स्वप्न पाहायचा. तुझं माझ्याकडे लक्ष नाही सीझर, ब्रुटस म्हणाला. तसा सीझर भानावर आला. काय म्हणतोस माझ्या तरुण मित्रा? हा सारा रोमच्या विनाशाचा आरंभ असावा असं मला वाटतंय. तो म्हणाला. पॉम्पीशी युद्ध होणं कदापि योग्य नाही, त्यामुळे आपली शक्ती खच्ची होईल असं वाटतं तुला, सीझर उपहासानं म्हणाला. पण तसं होणार नाही. एक लक्षात घे, एका घोड्यावर एकच माणूस नीट बसवून दौड करू शकेल. 2 स्वार असले तर तो घोडा अडखळतो, दिशाहीन बनतो. राज्याचं तसंच आहे. त्यात रोम तर साम्राज्य आहे. 2 महत्त्वाकांक्षी पुरुष एकत्र राहूच शकत नाहीत. कोणीतरी माघार घ्यायला हवी. तू फार वेगळ्या भाषेत बोलतो आहेस सीझर, ब्रुटस म्हणाला. तू राजाच्या भूमिकेतून बोलतो आहेस. हा तुझ्या विचार पद्धतीतील दोष आहे. मी एका जबाबदार नागरिकेच्या भूमिकेतून बोलतो आहे. ब्रुटस, मी तुला अक्षम वाटतो का सांग? नाही, तू उत्कृष्ट प्रशासक आहेस. तू रोममध्ये आल्यापासून व्यवस्था सुधारली आहे. न्यायदान सुरळीतपणे होत आहे व त्यांच्यावरही पायबंद बसला आहे, हे खरं आहे. पण माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नव्हे सीझर. मित्रा, मला वादविवादात कधीच रस नव्हता व आताही नाही. जे करण्यासाठी माझे मन मला कौल देते ते मी ऐकतो व तसा वागतो.
तू माझा मित्र आहेस, रोमचा जबाबदार नेता आहेस. या आदरापोटी मी तुझ्याशी चर्चा करतो आहे. तुझ्याच घराण्याने रोमच्या प्राचीन टारक्कीन राजघराण्याला हाकलून येथे प्रजासत्ताकाची मुहूर्तमेढ रोवली, हेही मी विसरू शकत नाही. पॉम्पी माझा आणि रोमचा अपराधी आहे, हे मी सहन करू शकत नाही. ब्रुटस काही वेळ गप्प बसला. सीझर पाठमोरा चंद्राकडे पाहत राहिला. पूर्ण चंद्र पाहणं त्याला शुभ शकुनाचं वाटे. आपलंही तेज या चंद्राप्रमाणेच त्रिखंडात पसरावं असं त्याचं स्वप्न होतं. सीझर सारी दुश्चिन्हे मला दिसत आहेत. अंतर्यामी या विलक्षण उदास आहे. आपण कोणत्या पवित्र ध्येयाने भारून लोककार्यात आलो होतो. समाजाची उन्नती व्हावी, लोक सुखी व्हावेत, ज्ञानी व्हावेत, प्रेमाने राहावेत, समान हक्काने राहावेत, हेच आपले स्वप्न होते ना. कोठे गेले ते? आपण आपापसात लढतो आहोत. छल कपट विश्वासघातकाच्या वातावरणात जगतो आहोत का? सीझरचं अलिप्त मन काचेच्या पिंजऱ्याप्रमाणे खळखळून तुटून पडलं. त्याच्या स्वरातील ओलाव्याने तो उथंबून गेला. तो गर्कन वळाला आणि प्रेमभराने ब्रुटसचे हात हाती घेतले. मित्रा, माझंही हेच स्वप्न नाही का? त्यासाठीच माझी जीवघेणी धाव नाही का? मला लोकांसाठीच जगायचं आणि मरायचं आहे. माझ्या व्यवहारी वागण्याआड एक वेडा अव्यवहारी माणूस दडलेला आहे, हे कोणालाच माहीत नाही. पण तू तरी हे जाणायलाच हवं. सीझरने त्याचे हात सोडले आणि एक खिन्न दृष्टी चराचरावर टाकली. रोम शहर प्रकाशात न्हाऊन निघत होतं. ज्युपिटरच्या भव्य मंदिराकडे अखंड दीप तेवत होता. रात्रपक्षी चिरचिरत आकाशात झेपावत होते. पण ब्रुटस, ही सारी जीवनाची अपरिहार्य रूपं आहेत. आपण स्वप्न पाहू शकतो, पण काळाच्या बाहेर जाता येत नाही. तीच माझी वेदना आहे. ब्रुटस स्तब्ध राहून ऐकत होता. त्याच्या मृदू चेहऱ्यावर भावनांचा शिडकावा झाला होता. कोणत्याही क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं असतं. त्याच्या कोमल मनावर सीझरच्या शब्दांनी विलक्षण परिणाम केला होता. त्या क्षणी त्याला सीझर आकाशस्थ देवतेप्रमाणे पवित्र वाटला होता. सीझरची त्या क्षणी पावित्र्याच्या सहवासात होता. त्याचं हृदय अनुभवत संवेदनांनी रुंझुनत होतं. साऱ्या चराचराबद्दल त्याला गूढ आकर्षण वाटत होतं. समाज, मानवी स्वप्ने, देवता, सारं काही त्याच्या मनपटलासमोर तरळून जात होतं. ती मानवतेची महान स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आपलं सर्वस्व वेचायला हवं होतं, असं त्याला वाटत होतं. पण त्या क्षणी त्याच्या शरीराच्या नसा आक्रसल्या गेल्या होत्या. त्याच्या मेंदूत धोक्याच्या घंटा घणघणू लागल्या. विलक्षण वेदनांनी त्याच्या सर्वांगाचा ताबा मिळवला. ब्रुटस त्याच्या चिक्काराने भानावर आला. सीझरला फेफरं येत असल्याची जाणीव त्याला झाली. तो धावला आणि सीझरला आधार दिला. सीझरच्या तोंडात लाकडी काठी ठेवायला हवी होती, पण त्या क्षणी तेथे काहीच नव्हतं. ब्रुटसने आपल्या हाताचा पंजा झटकन त्याच्या तोंडात सरकवला. सीझरची दातखिळी बसायलाच लागली होती. त्याचे कणखर दात आपल्या पंजात घुसून असल्याची जाणीव त्याला झाली. त्याने ओठ घट्ट मिटून त्या वेदना गिळायचा प्रयत्न केला. छतावर कोणाची तरी पावलं वाजली, पण ब्रुटसला कसलंच भान नव्हतं. अँटनी वर आला होता. स्थिती लक्षात येताच त्यानं धावाधाव केली. ब्रुटसचा पंजा सोडवला. तो रक्ताने थिपकत होता. सीझरला खाली हलवल्यानंतर अँटनीने स्वतः त्याच्या जखमेवर लेप लावला. वेदना होत होत्या. होय, पण या वेदना पवित्र आहेत, ब्रुटस म्हणाला. अँटनी, मला जायला हवं. तो उठला आणि तेथून निघून गेला. अँटनी मध्यम उंचीचा, बळकट बांध्याचा, विलक्षण देखणा तरुण होता. रोमन सौंदर्याची सारी लक्षणं त्याच्यात एकवटली होती. तो थंड वाटायचा. त्याचे डोळे नेहमी अनामिक भावनांनी प्रेरित झालेले दिसत. तो प्रसिद्ध होता तेवढा कठोर नव्हता. युद्धात जरी तो कर्दनकाळ असला तरी प्रत्यक्षात मनाने तो मृदू होता. कोणत्याही भव्य गोष्टीने तो दिपून जायचा. त्याची पूजा करू लागायचा. त्याला उदात्ततेचे वेड होते, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळेच तो सीझरच्या प्रेमात पडला होता. सीझर लौकिक जगातला त्याचा देव होता. त्याची प्रत्येक इच्छा त्याला प्रणाम होती. सीझरचे दोष त्याला माहीत नव्हते असं नाही, पण त्याने त्या दोघांनाही उदात्त बनवलं होतं. त्याचं मन सीझरबाबत निशंक होतं. सीझर त्याच्या जगातला शेवटचा आधार होता. बाहेरच्या जगात तो फारसा कधीच रमला नाही. आपल्या नवा जमानीत त्याने फक्त फुलवियावर प्रेम केलं, तिच्याशी लग्न केलं, बस तेवढंच. बाकी तो स्वतःच्याच जगात जास्त राहिला. युद्ध लढला, दैदिप्यमान पराक्रम गाजवले, रंग जिरवली. त्याला स्वतःसाठीचा कोणीही मित्र नव्हता. त्याचे मित्र हे सीझरचे मित्र होते. तो त्यांच्याशी बोले तो सीझरची प्रतिनिधी म्हणूनच. तो सीझरचाच विचार बोले. फुलविया मात्र त्याची स्वतःची होती. त्याची मैत्रीण, प्रेयसी, बायको, सारं काही. त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले, मग त्याने तिला दूर केलं. वळताना पावलं जड झाली.
पण जायलाच हवं होतं. तो आपल्या घराबाहेर पडला. त्याचा रथ तयारच होता. तो ज्यावर स्वार झाला, सारथ्याने घोड्यांवर चाबूक ओढला. घोडे उधळले, जीव खाऊन धावू लागले. सीझरचे प्रचंड सैन्य गोलाकार शिस्तबद्ध उभं होतं. रोमचा भव्य ध्वज आकाशात फडफडत होता. सीझरने ज्युपिटरच्या मूर्तीवर पांढरी कमळं उधळली व साऱ्या सैन्यानं शस्त्र ढालीवर आपटून हर्षध्वनी केला. सीझर एटदार पावलं टाकत उंच मंचावर आला. त्याच्या पाठीवर लाल झूल रुळत होती. तो मंचावर येताच हर्षध्वनी थांबला. आपण विजयासाठी जात आहोत. आपण विजय मिळवूनच परत येणार. सैनिकांनी शस्त्र आणि ढाली उंचावल्या. मोठ्या मोठ्याने सीझर सीझर ओरडू लागले. उगवतीच्या उन्हात त्यांची चिलखतं आणि शस्त्र चमकत होती. आपण विजयी व्हावं असाच ज्युपिटरचा कौल आहे. आजवर आपण मोठमोठ्या योद्ध्यांना धरायशी केलं होतं. आज आपण अशाच एका मोठ्या योद्ध्याच्या निपातासाठी जात आहोत. त्याच्या निपातातच रोमच्या वैभवाचं शुभ कौल असणार आहे. तेव्हा चला, ग्रीसच्या सुखद हवेच्या, सुंदर निसर्गाच्या परिसरात चला. तेथे दिव्य विजय आपली वाट पाहत आहे. सैन्याने पुन्हा एकदा घोषणा दिल्या. पदाती, घोडेस्वार, रथाधीन योद्धे उत्साहाने ओसंडत होते. मार्क अँटनीने त्यांना आपल्या मागोमाग चालण्याचा संदेश दिला. वाद्याच्या तालावर पावलं टाकीत सैनिक त्याच्या पाठोपाठ जाऊ लागले. सीझरही भव्य रथात उभा राहिला. 1 कोस लांबीची रांग तयार होईल एवढी ती सेना होती. पण कसलाही गोंधळ नव्हता. प्रत्येक तुकडीचा नायक योग्य वेळी पुढे सरकून रांगेत सामील व्हायचा आदेश देत होता. शिस्त हीच रोमनांच्या प्रचंड साम्राज्यामागील शक्ती होती. सारं रोम आज सीझरचं हे प्रचंड सैन्य विस्मित होऊन पाहत होतं. सारे सीझरच्या घोषणा देत होते. सीझर सस्मित मनाने लोकांच्या जयघोषणांचा स्वीकार करत होता. तो संतुष्ट होता. त्याच्या हृदयातील अपरंपार स्वप्न खरी होताना त्याला दिसू लागली. हा एक शुभ संकेतच वाटला त्याला. रोम बाहेर पडेपर्यंत ते सावकाश चालले होते. पण काही अंतर दूर गेल्यावर साऱ्यांनी वेग घेतला. त्यांना ग्रीसमध्ये लवकर पोहोचायचं होतं. शेकडो कोस दूर जायचं होतं. सैन्याचा पहिला तळ टायबर नदीकाठी पडला.